ड्युटीवरून घरी येतानाच रस्त्यावर मला अचानक बाळूमामाच्या मेंढ्या दिसल्या. कोणाची तरी शूटिंगची तयारी चालू होती. मी त्यांची शूटिंग काढायला लागलो आणि तो पण माझी शूटिंग काढायला लागला. मी माझा कॅमेरा पलीकडच्या साईडला वळवला आणि तिथं पण शूटिंग चालू होती. नंतर माझा सेल्फी कॅमेरा काढला आणि मी बाळूमामाच्या मेंढीसोबत एक सेल्फी घेतला. या मेंढ्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि शांत स्वभावाच्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांचा लोणारवाडीत त्यांचा मुक्काम होता. मग मी एकूला घेऊन त्यांच्या वाड्याच्या ठिकाणी गेलो. तिथं सायंकाळ झालेली होती. मेंढीचं कोकरू हे एकू प्रथमच पाहत होता. त्यानंतर वाड्यात मेंढ्या आल्यानंतर त्यांचे पिलं त्यांच्याबरोबर खेळू लागले. एवढी 100-150 पिलं आणि आपल्या आईबरोबर शोधून काढतात हे विशेषच म्हणावं लागेल. त्यांच्या ओळखण्यासाठी त्यांचे नंबर वगैरे टाकलेले असतात. मग मी एक कोकरू हातात घेऊन त्याला खेळवू लागलो. काकांना म्हटलं, शेळ्यांचे किती कळपं आहेत म्हटलं. ते म्हणे 6 कळपं आणि एक शेळीचं कळपं आहे म्हणे. खूप मोठा ताफा होता त्यांचा. एकीकडे एकू खाण्याची त्याची लगबग सुरू आणि हा त्यांचा ताफा, ट्रॅक्टर, त्यांच्या पिलांसाठी ट्रॉली वगैरे, इकडं इलेक्ट्रिकचं काम चालू, एकीकडं बाळूमामाचा तंबू काढण्याचं काम चालू होतं. म्हणजे लोकांसाठी दर्शनासाठी तयारी चालू होती. त्याच वेळेस बाबांशी थोड्या गप्पा मारत बसलो. बाबा म्हणे, या मेंढ्यांना कोणीच मालक नाही आणि आम्ही संपूर्ण भारतभर फिरून आलो आहोत. त्यानंतर आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. एकूची बी मस्ती काही थांबेना. थोडक्यात सांगायचं झालं तर अखंड नामस्मरण आणि सेवाभाव, अन्नदान म्हणजेच बाळूमामा हे होय. बाळूमामाचे समाधीस्थळ आदमापूर येथील म्हणजेच आजचं कोल्हापूर जिल्हा 4 सप्टेंबर 1974 मध्ये समाधी घेतली आहे. आदमापूर हे भक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे. गंभीर आजारापासून आराम मिळणे, ज्या ठिकाणी मेंढींचा कळप थांबेल त्या ठिकाणी समृद्धी येणे, अशा प्रकारे परंपरागत कथांचा भाग आहेत. प्रदक्षिणा घालतानाच आम्हाला सुंदर असा घोडा, त्याचं नाव साधारण त्यांनी साई असं सांगितले. खूप सुंदर हा घोडा पाहून खूपच आनंद झाला. पहिल्यांदाच या घोड्याला बघितलं. समोर दिसणारा हा कळप म्हणजे जवळजवळ 6 कळप आहेत मित्रांनो. खूप मोठा ताफा आहे. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काही अनुभव असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.